आणखी एक आयकॉन खेळाडू मंगेश. पहिला चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये डी झोन मध्ये जाईल. एक सिंगल अंकित केलं जाईल. 0 1 कडे वाटचाल. ही वाटचाल कुठपर्यंत जाऊन थांबणार हे मात्र पाहावं लागेल. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं त्यानंतर फलंदाजांनी कळस चढवला. यावेळी पुन्हा एकदा आकुटप्प्याचा मारा सफल होत खेळण्याचा प्रयत्न परंतु फलंदाजाच्या रिचच्या बाहेरच्या बाजूला चेंडू वाईड साठी येतो. अवांतर धाव. राईट विकेट मोठा फटका लॉंग ऑन रिजन फिल्डर डाऊन द बॉल पकडली कॅच. विकेटचं पतन. रोशन डॉक्टर पवेलियन. जल्लोष पाहायला मिळतो मंगेशचा. मंगेश आणि विशालची जोडी. संघमालक स्वतः प्रोत्साहित करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत. गतवर्षी जर आपण पाहिलं तर विलास मोरे संघमालक यांनी क्षेत्ररक्षणामधून भरपूर प्रभावित केलं होतं आणि यावेळी त्यांचा तो जल्लोष पाहायला मिळतो. त्यांचा हा जल्लोष त्यांच्या चेहऱ्यावरचं हेच हास्य हे प्रभावित करून गेलं होतं गतवर्षी देखील. गतविजेता हा संघ आहे आणि निश्चितपणे जेतेपद कायम राखण्यासाठी जे पाऊल उचललंय पहिलं पाऊल यशस्वीरित्या टाकलेलं आहे. पहिला गडी गारद केलेला आहे. यावेळी संघामध्ये एक ताकदवान गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रसाद. यावेळी मात्र सावध सुरुवात म्हणावी लागेल. प्रसादच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. मंगेश साळुंखे या खेळाडूने आपल्या गतवर्षी देखील प्रभावित केलं संपूर्ण वाई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये. या खेळाडूंवर वर्चस्व गाजवलं. यावेळी मात्र आनंद कारपट खेळला गेलेला फटका क्रिकेटचा देखणा फटका. बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मैदानाला गुदगुल्या करत चेंडू चाललाय सीमा रेषे पार. हा येतोय पहिला वर्गात चौकार. प्रसादचा ब्लास्ट. 4 धावा. ये रास्ते 4 के. आकुटप्प्याचा मारा होता आणि शरीराच्या दिशेने हा चेंडू आल्यानंतर त्याला एक मनगटाचा सुरेख वापर पाहायला मिळाला आपल्याला प्रसादच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धाव फलकावर. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रसाद साठी. बॅटची एज स्लिप मध्ये तैनात. क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जाऊन विसावेल. डॉट बॉल येतोय. जबरदस्त सुरुवात मंगेशच्या माध्यमातून. एक चौकार जरूर खेळला गेलाय परंतु महत्वपूर्ण विकेटचं पतन झालेलं आहे. प्रसादला मात्र धुरा सांभाळावी लागेल. स्ट्रेट डाऊन द राऊंड खेळला गेलेला फटका. लॉंग ऑन रिजन क्षेत्ररक्षक तैनात. चांगल्या पद्धतीने हा चेंडू फील्ड केला जाईल परंतु तोपर्यंत एक धाव मात्र यशस्वीरित्या पूर्ण केली जाते आणि या एका धावेबरोबरच षटकाची होती सांगता षटक होते समाप्त. एक गडी बाद 7 धावा धाव फलकावर लागतील. जबरदस्त अशी ही लढत. जबरदस्त संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं पर्व यशस्वीरित्या पार पडत आहे. खानापूर क्रिकेट क्लब आयोजित खानापूर प्रीमियर लीग तब्बल 12,000 रुपयांचं रोख कॅश प्राइज किरणदादा काळोखे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सामनावीरासाठी देखील एक आकर्षक चषक दिले जाणार आहेत. त्याचबरोबर दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज करण गोळे. किरण गोळे आपण यांना पाहिलं मागील सामन्यामध्ये. आता करण गोळे असतील सज्ज.
वॉट स्ट्रोक लाजवाब फटका बॅकफूट पॉइंट एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने चेंडूला धाडले सीम आरेषे पार. कॉपी बुक क्रिकेट स्ट्रोक. अगदी लेदर बॉल क्रिकेटमध्ये बराच वेळेला हा फटका आपण आज जे पंच आपल्यामध्ये उपस्थित आहेत ना विशाल खरात चिकू सर यांना बऱ्याच वेळेला हा फटका आपण खेळताना पाहिलेला आहे आणि तसाच फटका पाहिल्यानंतर पंच देखील इथं खुश झाले असतील. निश्चितपणे जबरदस्त स्ट्रोक म्हणावा लागेल. लेदर क्रिकेटची झलक आपल्याला पाहायला मिळते प्रसादच्या माध्यमातून. यावेळी मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळलेला फटका ब्लाइंड स्ट्रोक म्हणावा लागेल. डॉट येतो. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन वरती 2 क्षेत्ररक्षकांची तटबंदी तैनात आहे. यावेळी मात्र हलक्या हाताने बॅकफुटवरती खेळला गेला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन 1 धाव अंकित केली जाईल. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. त्याचबरोबर पंचांच्या अगदी बाजूला आपण पाहतोय स्कोअर लेग शॉर्ट मिड विकेट मिड ऑन लॉंग ऑन डीप मिड विकेट असं एक क्षेत्ररक्षण. यावेळी पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला जातो. मिड ऑफच्या रिजन मध्ये 1 धाव अंकित केली जाईल. समोरच्या बाजूला थोडासा नैसर्गिक अडथळा आहे आणि तो अडथळा बऱ्याच वेळेला फलंदाजासाठी डोकेदुखी ठरतोय. स्लोअर वन स्ट्रेट डाऊन आउट खेळलेला फटका क्षेत्ररक्षक जरूर करेल पाठलाग परंतु या रेस मध्ये चेंडू ठरतोय विजयी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड प्रसादचा आणखी एक सुपर स्ट्रोक लाजवाब फटका. ते क्रिकेटचा देखणा नजारा प्रभावी केला या फटकेबाजीनं. अगदी आपण मागील सामन्यात पाहिलं गगनभरारी घेणारे फटके शेखरच्या माध्यमातून तर इथं मात्र मनगटाचा सुरेख वापर नजाकत क्रिकेटची नजाकत आपल्याला प्रसादच्या माध्यमातून पाहायला मिळते. लवचिकता पाहायला मिळते. अतिशय देखणा फटका याही वेळी प्रेक्षकांना प्रभावित करून जाणारी फलंदाजी. स्वीट साऊंड ऑफ द बॅट आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितपणे प्रेक्षक वर्ग तर खुश होईलच परंतु आपल्यामध्ये उपस्थित असणारे 2 दिग्गज पंच देखील या खेळाला प्रभावित होतील. षटक होते समाप्त. षटका अखेरीस 18 धावा धावफलकावर. आपण प्रसादच्या फलंदाजीबद्दल थोडीशी चर्चा करूयात. जे स्ट्रोक आपण आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहिले ना असं वाटतंय की चेंडू अतिशय प्रेमाने त्यांच्या बॅटवर येऊन आदळतोय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट स्वीट टायमिंग प्रॉपर टायमिंग पाहायला मिळतं. प्रॉपर बॅकफूट पंच आपण पाहिला. एक स्ट्रेट ड्राईव्ह देखील पाहिली. स्क्वेअर लेग रिजनमध्ये ग्लान्स देखील पाहिला आणि जेव्हा सिंगल देखील खेळतायत ना तेव्हा अशी लेदर बॉल क्रिकेटची झलक त्यांच्या फलंदाजीमधून झळकते. अतिशय देखणे फटकेबाजी आणि ग्राउंड शॉट अलॉंग द ग्राउंड फटके खेळत असताना एकही षटकार न खेळता देखील धावफलक सक्रिय ठेवता येऊ शकतो. याचे चित्र याची प्रचिती इथं प्रसादने दिलेली आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होतं शंभू जाधव. समोर असेल प्रसाद. अप्रतिम लाजवाब फटकेबाजी. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावत आहे. सुपर कव्हर एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑन डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असतील. तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंट स्क्वेअर लेग मंगेश एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतील. शॉर्ट विकेट रिजन मध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा थोडेसे फेरबदल. मंगेश एक्स्ट्रा कव्हर मधून मिड ऑफ वरती जातात आणि प्रसादसाठी जाळं विणण्याचा प्रयत्न. जाळ्यात फसतील का प्रसाद. जबरदस्त मारा शंभूच्या माध्यमातून. युवा खेळाडू आहे. 17 वर्षीय खेळाडू एक युवा खेळाडू आणि प्रसाद सारख्या एका कसलेल्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर अतिशय वेगवान माराच्या जोरावर चितपट केलं. याही वेळी आकुटप्पाचा मारा भेदक आणि वेगवान गोलंदाजी. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आणि अतिरिक्त उसळीनं पुन्हा एकदा चकित केलं फलंदाज प्रसाद यांना. ऍक्शन बद्दल जर चर्चा केली ना आपण तर काहीशी पाकिस्तान संघाचे माजी वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीर यांची आठवण करून देणारी शैली आहे.
आणि युनिक शैली असणारे खूप कमी गोलंदाज आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. आपण विजय गोळे अर्थात गतवर्षीचा हॅट्रिकवीर पथिराणा याला देखील पाहणार आहोत. हा एक देखील गोलंदाज आपल्या युनिक गोलंदाजी शैलीसाठी ओळखला जातो. यावेळी पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा, स्मेल द लेदर. काय गोलंदाजी केली जाते, काय क्रिकेट पाहायला मिळतंय मित्रांनो. ज्या फलंदाजाने क्रिकेटचे देखील फटके आपल्याला पाहायला लावले त्याला मात्र इथं पूर्णतः बांधून ठेवण्याचे काम या युवा शिलेदाराने केलं, ज्याचं वय आहे अवघ 17. संघ मालकाचा उत्साह देखील इथं पाहायला मिळतोय. विलास मोरे स्वतः बाकुड पॉइंट रिजन मध्ये तैनात आहेत, खेळाडूंचा उत्साह वाढवतात. यावेळी पुन्हा एकदा व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम दिस मॅन. संपूर्णपणे प्रभावित केलं. 4 चेंडू, 4 निर्धाव स्वरूपाचे चेंडू, डॉट बॉल. आणि KPL 2025 खानापूर प्रीमियर लीग मधील पहिली या गोलंदाजीने मात्र आता निश्चितपणे रॉबिन सरांना प्रभावित केलं असेल. रॉबिन सर हे देखील अशाच प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखले जातात. रॉबिन सर अर्थात युवराज शिंदे हे नाव संपूर्णपणे क्रिकेटच्या आखाड्यामध्ये गाजलेलं आहे. यावेळी मात्र जय घेण्याची संधी होती, परंतु विलास मोरे यांना ती संधी घेता आलेली नाहीये. एक धाव जरूर मिळते, परंतु इथे देखील फलंदाज गोलंदाजाचाच विजय आहे, कारण तो टॉपच्या स्वरूपामध्ये हा एक धाव मिळते. आपण पाहिलं प्रसाद यांच्या देखण्या फटकेबाजीने, जसा आपण मागाशी उल्लेख केला, विशाल खेळत अर्थात चिकू सर प्रभावित झाले होते. निश्चितपणे इथं मात्र रॉबिन सर हे भेदक गोलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यांनी निश्चितपणे या 17 वर्षीय गोलंदाजाची गोलंदाजी पाहत असताना त्यांना जुने दिवस आठवले असतील. यावेळी मात्र थोडसे दिशाहीन मारा पाहावा लागेल. पंचांचा इशारा, येस इट इज अ डेड बॉल. निर्णायक असं षटक हाताळलं जातं आणि हे षटक निश्चितपणे सामन्याचं चित्र अखेरीस थोडंसं पालटणार आहे, यात शंका नाही मित्रांनो. यावेळी मात्र थोडीशी खराब गोलंदाजी, दिशाहीन मारा, समोरच्या बाजूला टाकण्याचा प्रयत्न, थोडंसं व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न, आखूट टप्प्याचा मारा करत असताना निश्चितपणे प्रभावित केलं. यावेळी काहीसं वेगळं कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील, परंतु या दरम्यान एक अवांतर धाव मात्र खर्च केली जाते. 20 धावा धावफलकावर लागतात. अखेरचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा थोडीशी दिशा फटकती आहे. हा युवा गोलंदाज निश्चितपणे समर्थ फलंदाज कसलेला आहे, अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. थोडासा जो दबाव आहे तो दबाव झुगारावा लागेल. एक चांगला चेंडू हाताळायचा, चांगलं षटक आतापर्यंत हाताळलं गेलं, परंतु ते चांगल्या षटकाची सांगता देखील चांगली व्हावी यासाठी या गोलंदाजाला प्रयत्न करावा लागेल. मंगेश यांची कौतुकाची थाप पडलेली आहे आणि ती निश्चितपणे आत्मविश्वास वाढवेल. अखेरचा चेंडू सज्ज असेल प्रसाद. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायला फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड केला जाईल, थोडंसं मिसफील्ड जरूर, परंतु एका धावेवर मानतील प्रसाद समाधान. या षटकामध्ये गोलंदाजी जर आवडली असेल ना मित्र हो, तर जोरदार टाळ्या एकदा या युवा गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत. शंभू जाधव 17 वर्षीय गोलंदाज प्रसाद सारख्या एका जबरदस्त फटकेबाजाला बांधून ठेवलाय. 2 वाईडसह केवळ 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि या 4 धावा देखील शाखेरच्या 2 चेंडूंवर आल्यात. 3 षटका अखेरीस 22 धावा धावफलकावर, 22 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. यस, रखरखते ऊन आहे, धगधगते गरमी आहे, सूर्यदेव खूपच प्रसन्न झालेले आहेत. उन्हाळ्याचे दिवस आणि निश्चितपणे या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फलंदाजांच्या गोलंदाजांच्या क्षेत्ररक्षकांच्या फिटनेसचा इथे मात्र कस लागतोय. 22 धावा धावफलकावर लागतात. 22 रन्स ऑन द बोर्ड. पंकज जाधव गोलंदाजीसाठी सज्ज. समोरच्या बाजूला असेल प्रसाद. यावेळी मात्र लो फुल टॉसने फलंदाजाला चकवलं. बॅट चिकाडा, 1 बाउन्स, चेंडू विसावेल. यष्टिरक्षक विशाल कोचरच्या हातामध्ये. सुंदर सुरुवात, फॉलोअप डिलिव्हरी पाहायला मिळते. काय होतं या चेंडूवर.
यावेळी पुन्हा एकदा आलो फुल टॉस फलंदाजाबरोबर यष्टिरक्षकाला देखील चकवत चेंडू चाललाय डी झोन मध्ये. मिळेल एक धाव. 3.2 षटकांचा खेळ झालेला आहे. 23 धावा धाव फलकावर लागतात. अतिशय सुंदर गोलंदाजी ऍक्शन, सिंपल गोलंदाजी ऍक्शन पंकज जाधवची पाहायला मिळते. प्रसाद अतिशय चांगले फटके आपण पॉवर प्ले मध्ये पाहिले. तदनंतर मात्र त्यांना पूर्णतः बांधून ठेवण्याचे काम जगदंब फॅब्रिकेशन्सच्या गोलंदाजी आक्रमणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावेळी पुन्हा एकदा उजव्या बाहेरच्या बाजूला रनआउटची संधी, सॅक्रिफाईस. यस, प्रसाद मात्र इथं आपल्या विकेटचं समय सॅक्रिफाईस केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे. संघर्ष करत होते परंतु तो संघर्ष मात्र इथं संपवला. बाईकच्या स्वरूपात एक धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि विकेटचं होतं पतन. संघमालक रोहित स्वतः आता मात्र धुरा सांभाळण्यासाठी सज्ज. नवीन फलंदाज सागर सूर्यवंशी येतात. रोहित यांचा देखील एक चांगला प्रहार, झेल घेण्याची संधी जरूर, परंतु 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये डीप विकेट मधून पाठला करत असताना चांगले क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो मात्र खराब मानावा लागेल आणि त्याचा पुरेपूर फायदा. रनआउटची संधी येते का? 3 धावा यशस्वीरित्या या चेंडूवर पूर्ण केल्या जातील आणि धावफलकाला वेग प्रदान करण्यासाठी निश्चितपणे इथे सॅक्रिफाईस केला होता प्रसाद यांनी संघर्ष करत असताना. आणि आता मात्र स्ट्राईक वरती असेल. गतवर्षी ज्या खेळाडू प्रभावित केलं, वैयक्तिक एक हाती एकाकी झुंज देत ज्या खेळाडूनं आपल्या संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळवून दिला होता, जरूर फायनल मध्ये संघ अपुरा पडला, एक पाऊल मागे राहिला, परंतु तिथपर्यंतचा प्रवास जो सुखकर केला असा खेळाडू यंदाच्या पर्वामध्ये आयकॉनच्या रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल, हे नाव निश्चितपणे लक्षात ठेवण्यासारखं आहे. सागर सूर्यवंशी मैदानाच्या आतमध्ये दाखल, परंतु आता मात्र वंडर सागर सूर्यवंशी होते की ते निश्चितपणे एका हिरो मध्ये परावर्तित झालेले आहेत, हे मात्र ठरवेल हा सामना. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पंकज. यावेळी मात्र खराब मारा, वाईड बॉल, पंचांचा इशारा. 27 धावा धावफलकावर लागतात. 27 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, 5 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत. यावेळी सावध सुरुवात, आनंद कार्पेट खेळला गेला फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजन शंभू त्या रिजन मध्ये तैनात. चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड केला जाईल. अगदी चित्ताच्या चपळाईने चेंडूवरती झडप घातली. संपूर्ण समर्पण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना जखमांना अंगावरती मिरवण्याचं काम खेळाडू करतात. यावेळी मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, डॉट बॉलने होते षटकाची सांगता. षटक होते समाप्त. 4 षटका अखेरीस 28 धावा धावफलकावर. अखेरच्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर केवळ 10 धावा आलेल्या आहेत आणि एक महत्वपूर्ण विकेटचं पतन देखील झालं आणि याचं श्रेय आपल्याला निश्चितपणे गोलंदाजी आक्रमणाला द्यावं लागेल. आता मात्र धावफलकाची गती वाढवावी लागेल. पहिल्या सामन्याला आपण पाहिलं केवळ 39 धावांचं लक्ष्य आणि त्याचा अतिशय यशस्वी असा पाठलाग शेखर भोसले यांच्या माध्यमातून केला गेला. आता मात्र सागर सूर्यवंशी समोर आहे. आयकॉन गोलंदाज मंगेश साळुंके. आडेवट्टे खेळायला स्ट्रोक, मोठा फटका, वाईड लॉंग, सीमारेषे पार. रिमेंबर द नेम, सागर सूर्यवंशी. वंडर नाही तर आयकॉन खेळाडू आहे, सुपर हिरो, सुपरस्टार हा खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवर मंगेशांना दाखवून दिलाय हम भी किसी से कम नाही. षटकाराची ललकारी, फटका आहे भारी, 6 धावांची घेतली भरारी. यावेळी मात्र गोलंदाजाचं पुनरागमन. एक तेरी तो एक मेरी, चित तेरी तो पट मेरी, असे काहीच चित्र. एक जबरदस्त बॅटल विद इन द बॅटल पाहायला मिळतं. एक जोरदार बॅटल आहे तिथं. जगदंब फॅब्रिकेशन्स विपक्ष काळभोरनाथ 11 आणि या दरम्यान सागर सूर्यवंशी विपक्ष मंगेश साळुंखे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज 1 बाउन्स फील्ड केला जातो विशाल कोथळेच्या माध्यमातून. षटकार जरूर खेळला गेला, तदनंतर मात्र कोणतीही संधी मंगेशच्या माध्यमातून दिली जात नाही. मंगेश हा देखील एक कसलेला अनुभवी गोलंदाज आहे. धावफलकाला जरूर एक चांगला आकार होतोय, गती प्रदान केली जाते. 3 चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत, परंतु आता रोहित यांना देखील मोठे फटके खेळावे लागेल. अखेरच्या षटकांमध्ये आपण आता
दाखल होतो. स्लॉग ओव्हर्स, डेथ ओव्हर्स म्हटलं जातं. निश्चितपणे डेथ ओव्हर्स मोठा फटका यावेळी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल यशस्वीरित्या टिपला गेला. रोहित हॅज टू डिपार्ट. रोहित बॅक टू पवेलियन. मंगेश यांना मिळते दुसरी सफलता. न्यू बॅटर इन. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर येतोय. साहिल जाधव. साहिल जाधव च्या समोर असेल मंगेश साळुंके. एक अनुभवी गोलंदाज. संपूर्ण अनुभव पणाला लावला. एक षटकार जरूर खेळला गेलाय, परंतु तदनंतर मात्र केवळ एक धाव खर्च केलेले आहे या खेळाडूनं. आखूट टप्प्याचा मारा अगदी कानाजवळून जातोय. स्मेल द लेदर. अशा प्रकारची ही गोलंदाजी. वेगवान आणि भेदक मारा. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. यावेळी मात्र चेंडूची गती काढून घेतली. स्लोरन पद्धतीचा चेंडू खोलीवर डप्प्याचा चेंडू टाकण्यात आला. अखेरच्या चेंडूवर मात्र केवळ एक सिंगल. या सिंगल बरोबरच स्ट्राईक वरती पुन्हा एकदा दाखल असतील ते साहिल. सागरला मात्र क्रीज पासून लांब ठेवण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण. षटकाची सांगता 5 षटका अखेरीस 36 धावा धावफलकावर. अखेरचं निर्णायक षटक अर्धशतक संघाचं धावफलकावर लागणार का? आपल्या पहिल्या षटकामध्ये प्रभावित करणारा गोलंदाज, युवा गोलंदाज 17 वर्षीय शिलेदार जगदंब फॅब्रिकेशन्स संघ मालक प्रोत्साहन देत असताना शंभू यांना. आणि शंभू म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. शिवरायांचा छावा, धर्मवीर, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना प्रेमाने बाळ शंभू, शंभूराजे म्हणून हाक मारायचे. आणि निश्चितपणे इथं मात्र आपले शंभूराजे यांनी शत्रूचा बलाढ्य शत्रूला देखील नमवण्याचं काम केलं होतं. आणि इथं देखील या बाळशंभूनं एका बलाढ्य खेळाडूला आत्मविश्वास खच्चीकरण करण्याचं काम केलेलं आहे. बलाढ्य खेळाडूला रोखण्याचं काम केलं. आणखी एक जबरदस्त बॅटलसाठी सज्ज आपल्या स्पेलमधील दुसरा षटक हाताळतोय शंभू जाधव. समोर असेल साहिल जाधव. राईट आर्म ओव्हर द विकेट, लॉंग रन अप, युनिक ऍक्शन. एक चांगला फटका. सी कॉर्नर रिजन. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या 2 धावा घेतल्या जातील. बॅटल विद इन द बॅटल. युवा गोलंदाजाविरुद्ध अनुभवी फलंदाज पाहायला मिळत आहेत. कर्णधाराने विश्वास दाखवलाय, संघ मालकाने विश्वास दाखवलाय. निश्चितपणे या खेळाडूमध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे हे सिद्ध केलं जात आहे. जबरदस्त मारा, जबरदस्त गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला 4 ते 6 मीटरची लेंथ, शॉर्ट ऑफ गुड लेंथ. गोलंदाजाची ऍक्शन इतकी युनिक आहे ना की ते ऍक्शन समजेपर्यंत चेंडू फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. विशाल कोचळे यांचं देखील मार्गदर्शन आपल्या यष्टीच्या मागून पाहायला मिळतंय. यावेळी इनसाइड एज इनटू द विकेट. त्रिफळाचीत दांडी गुल. साहिल जाधव बॅक टू पवेलियन. आणखी एका महत्वपूर्ण विकेटचं पतन. 38 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 4था महत्वपूर्ण गडी गायब. सागरच्या माध्यमातून एक षटकार जरूर खेळला गेला, परंतु तदनंतर मात्र त्यांना नॉन स्ट्रायकिंगला ठेवण्याचं काम गोलंदाजी आक्रमणाकडून केलं गेलेलं आहे. शंभूचं मात्र इथे कौतुक करावं लागेल. बलाढ्य शत्रूशी देखील लढताना शंभू राजांनी आपली जिद्द सोडली नव्हती, चिकाटी सोडली नव्हती. ती जिद्द, ती चिकाटी इथं शंभू जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळते. न्यू बॅटर 6व्या क्रमांकावर दाखल होतोय. नवीन फलंदाज आदित्य. यावेळी मात्र आकुटपदा चेंडू आडवाटनं मारल्या. स्ट्रोक सी कॉर्नर डीप मिड विकेट रिजनच्या मधून अनिकेत साळुंके आयकॉनच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जाईल. 1 धाव अंकित केली जाते. एका धावेबरोबरच 39 धावा धावफलकावर. आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 39 धावा
इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? ब्रेनफेड मुवमेंट, डिझास्ट्रस मुवमेंट, आत्महत्या, घातकी निर्णय. रनआउटच्या रूपामध्ये सागर सूर्यवंशीला परतावं लागतंय माघारी. समय सूचकता विशाल कोचळे यांची इथं पाहायला मिळते. फलंदाजाने धाव पूर्ण केली. धाव पूर्ण केल्यानंतर क्रीज सोडलं, परंतु क्रीज सोडण्यापूर्वी पंचांना मात्र त्यांनी सूचित केलं नाही आणि त्याचाच फटका त्यांना इथं बसला. फलंदाजाला बाद करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका विशाल कोचळे यांची समय सूचकता पाहायला मिळाली. निर्णायक क्षणामध्ये ही विकेट म्हटलं ना तर निश्चितपणे काल भरण्यात 11 संघ अडचणीमध्ये येतोय. जगदंब फॅब्रिकेशन्स गतविजेते आहेत, डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत. एक धाव पूर्ण करायची. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत आणि डिफेंडिंग चॅम्पियन्स सारखाच खेळ पाहायला मिळतोय. जबरदस्त मारा बाईच्या स्वरूपात चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. आणखी एका विकेटचं पतन. आणखी एक फलंदाज गारद. निर्वाद वर्चस्व गाजवणारी गोलंदाजी. जोरदार टाळो गोलंदाजीसाठी झालं पाहिजेत मित्रांनो. व्हॉट परफॉर्मन्स, व्हॉट बॉलिंग. आणखी एक फलंदाज साहिल जाधव बॅक टू पवेलियन. न्यू बॅटर इन मानव मैदानाच्या आतमध्ये दाखल. निश्चितपणे वाई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये नाव उगवता सितारा आहे हे मानायला हरकत नाहीये मित्रांनो. गाव प्रीमियर लीग मधचं वैशिष्ट्य हेच आहे की या गाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून दरवर्षी किमान एक तरी सुपरस्टार जन्माला येतो आणि तो सुपरस्टार उद्याचा दिग्गज म्हणून ओळखला जातो. यावेळी पुन्हा एकदा अवदेष्टीच्या बाहेरच्या बाजूला जबरदस्त वेगवान भेदक मारा, परंतु दिशा थोडीशी खराब. वाईड बॉल. पंचांचे हात जमिनीला समांतर. एक अवांतर धाव ऍड केली जाईल. केवळ 8 धावा खर्च केलेल्या आहेत या गोलंदाजानं. जबरदस्त मारा. हो हो हो, हे व्हेरिएशन देखील माझ्याकडे आहे, हे दाखवून दिलं. इथं स्लोअर वन डिलिव्हरी आणि विकेटचं पतन. आणखी एक गडी गारद रनआउटच्या स्वरूपामध्ये. दोन षटके, 8 धावा, एक महत्वपूर्ण विकेट, 40 धावा धावफलकावर. विजयासाठी 41 धावांचं आव्हान. आणखी एक लो स्कोरिंग बॅटल. पहिल्या सामन्यात आपण पाहिलं एक तर्कमी वर्चस्व. इथं मात्र लो स्कोरिंग बॅटलमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल का, हे थ्रिलर पाहायला मिळेल का? जेव्हा काही क्षणांची विश्रांती मिड इनिंग्स ब्रेक मध्ये मात्र होईल पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल. अर्थात खानापूर प्रीमियर लीग 2025 चौथ्या पर्वातील तिसरा सामना जो रंगणार आहे सम्राट 11 विपक्ष प्रिया 11. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. प्रिया 11 अर्थात प्रिया आईस्क्रीम संतोष जाधव यांच्या मालकीचा संघ, ज्याचे कर्णधार पद भूषवतात सुभाष चव्हाण सख्या. तर आयकॉनच्या भूमिकेमध्ये आहेत विक्रांत जाधव. तर त्यांच्यासमोर दोन हात करतील सम्राट 11. कुमार सम्राट मंडले अर्थात किरण मंडले यांचे सुपुत्र जे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या स्मरणार्थ हा संघ दाखवला होता आणि त्यांच्याच स्मरणार्थ बॉलचं सौजन्य देखील आपल्याला या स्पर्धेसाठी दिलं गेलेलं आहे. आणि त्यांचाच मालकीचा संघ अर्थात किरण मंडले यांचा संघ सम्राट 11 सम्राटला दिलेली मानवंदना. तर त्याचे कर्णधार असतील अनिकेत चव्हाण आणि आयकॉनच्या भूमिकेत रोशन मंडले. दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करेन त्यांनी टॉस का बॉसच्या मंचावरती यायचं आहे. नाणेफेकीचा कौल मिड इनिंग्स मध्ये घेतला जाणार आहे. अनिकेत चव्हाण आणि सुभाष चव्हाण टॉस साठी येतील. प्रिया 11 विपक्ष
सम्राट 11 सुभाष चव्हाण आणि अनिकेत चव्हाण. नाणेफेकीचा कौल घेतला जाईल. लास्ट कॉल असेल. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण टॉस का बसच्या मंचाजवळ यायचं. थँक्यू. त्याचबरोबर पहिल्या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जातो. मी पहिल्या सामन्यातील सामनावीर अर्थात ज्या खेळाडूनं 2 खेळाडू होते. खरं तर शेखर भोसले यांनी 13 चेंडू 38 धावांची खेळी जरूर केली, परंतु त्या विजयाचा पाया ज्या खेळाडूने रचला ना, बऱ्याचदा काय होतं माहितीये का, चेस करत असताना लो स्कोरिंग बॅटलमध्ये फलंदाज वर्चस्व गाजवतो आणि त्या कामगिरीमध्ये गोलंदाजाची उल्लेखनीय कामगिरी मात्र झाकोळली जाते. परंतु त्या कामगिरीला आपण मात्र इथं मूर्तिमंत रूप देणार आहोत. अर्थात 2 षटके 8 धावा 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेणारा खेळाडू. निश्चितपणे शेखरची कामगिरी देखील उल्लेखनीय आहे, परंतु इथं मात्र गोलंदाज किशन जाधव हा ठरतोय मॅन ऑफ द मॅच. किशन यांना विनंती आहे आपण पुढे यायचं, आपला पुरस्कार स्वीकारायचा. अशोकजी जाधव यांच्या माध्यमातून दिला जाईल हा बहुमूल्य पुरस्कार. या टास्कचा बहुमूल्य मान देखील आपल्यास दिला जातोय. कॅमेरामॅन भूषण फरांदे हे टास्का बसच्या मंचाकडे येतील आणि नाणेफेकीचा कौल होईल. त्याचबरोबर सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जाईल. क्रिकेट आधुनिक क्रिकेट खरं तर फलंदाजांचं वर्चस्व असणारा खेळ, परंतु खानापूर प्रीमियर लीग मध्ये पहिल्या 2 सामन्यांमध्ये जर आपण पाहिलं ना तर गोलंदाज वर्चस्व गाजवतात. यस, नाणेफेकीचा कौल होतोय. प्रिया 11 विपक्ष सम्राट 11. यस सर, भूषण सर. यस, टॉस का बॉस. नाणेफेकीचा कौल. यानंतरचा सामना प्रिया 11 विषभ विपक्ष सम्राट 11. विशाल बरोबर कोण आले फायटिंगला? प्रिया 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कळवलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे वाट पाहतो एक लो स्कोरिंग थ्रिलर. विशाल कोचरे ऑन स्ट्राईक. गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज रोशन आहे ना, रोशन जाधव. मंगेश सर खाली बसा. पहिला चेंडू स्कोर गिरीजन मध्ये खेळलेला फटका 1 धाव अंकित केली जाईल. खाली बस. न्यू बॅटर को या दरम्यान मात्र दिशाहीन मारा म्हणावा लागेल. फलंदाजी देखील चतुरता पाहायला मिळते. रविचंद्रन अश्विन यांची आठवण करून दिली. त्याचबरोबर इथं एमसीजीचं मैदान आठवत आहे. 1 चेंडू 2ची गरज असताना अश्विन यांनी देखील अशी चलाकी दाखवली होती. वाईड प्लसवरून 2 धावा अंकित केल्या जातात. लो फुलटॉसला मात्र इथे यार्कर मध्ये तब्दील केलं. फलंदाज विशाल यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये थोडस वादळ पाहायला मिळतं. फलंदाजांचं देखील वादळ मैदानाच्या आत घोंगावेल का, की त्या वादळाला रोखण्यासाठी रोशन असतील सज्ज, हे मात्र पाहावं लागेल. याही चेंडूवर घेतल्या जातात 2 धावा. जबरदस्त बीट केलं फलंदाजाला. अगदी बॅटच्या जवळून जाणारा चेंडू. पॅड बॉल येतोय. 2 आलेत की परत 2 प्लस नंतर डॉट 2 2 4 बॉल. यावेळी मात्र पंचांद्वारे दंडित केलं जातं. 1 फॉर दी ओव्हर, 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. डॉट बॉल.
5 बॉल झाला. 5 झाले ना. पहिला वाईड आहे ना. 4 बॉल झाले. यावेळी आलामदार पट खेळला फटका शॉट विकेट सागर सूर्यवंशी तैनात. एक सिंगल अंकित केली जाईल सागरच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण. आणि अशाच पद्धतीची सुरुवात गरजेची होती. दोन्ही संघांच्या बाजूने विचार केला तर समतल स्थितीमध्ये सामना अजूनही आहे. पहिल्या षटकामध्ये यावेळी मात्र मोठा फटका फसला. डाऊन द बॉल फिल्डर कव्हर पॉइंट वरती पकडलाय कॅच. विकेटचं पतन. करण गोळे बॅक टू पवेलियन. करण बाद झाल्यानंतर मात्र गतवर्षीचा हिरो अनिकेत साळुंखे मैदानाच्या आतमध्ये दाखल. कर्णधार आहे कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असताना या खेळाडूच्या माध्यमातून चांगली कामगिरी संघ मालकाला अपेक्षित. समतल स्थितीमध्ये सामना आहे. पहिल्या षटका अखेरीस 1 गडी बाद 6 धावा धाव फलकावर. 30 चेंडू 35 धावांची अजून आवश्यकता. एक लो स्कोरिंग बैटल, छोटे टोटल पे बड़ा बैटल हमें देखने को जरूर मिल सकता है. यावेळी मात्र जिथं डॉट बॉल येत होता परंतु विजय काय ना गोलंदाजीची फळी यावी संघाकडे मजबूत आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गतवर्षीचा हॅट्रिक वीर 4 चेंडू 4 गडी गारद करणारा खेळाडू विजय गोळे अर्थात पथिराणा म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. जबरदस्त मारा, जबरदस्त गोलंदाजी या खेळाडूने गतवर्षी प्रभावित केलं होतं आणि तीच छाप याही वर्षी सोडण्यासाठी प्रयत्नशील. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला गेला होता. क्षेत्ररक्षकाची साथ जरूर मिळाली नाही. एक सिंगल अंकित झाली. परंतु या खेळाडूची 2 षटकं या सामन्याला निश्चितपणे कलाटणी देणारे ठरू शकतात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर स्वतः विजय गोळे. फंबल खेळ सुटला. कॅच ड्रॉप. अनिकेत साळुंखेला मिळतं महत्वपूर्ण जीवनदान. पहले आप के चक्कर में फंस गए जनाब. झेल घेणार कोण? यष्टिरक्षक की गोलंदाज. आणि त्या प्रयत्नामध्ये इथं मात्र तू मैं आणि झेल मात्र सुटला. जीवनदान आणि हे महत्वपूर्ण जीवनदान दिले आक्रमक खेळाडू अनिकेत साळुंखे याला. पथिराणा लाजवाब गोलंदाजी जरूर, परंतु क्षेत्ररक्षकाची सुरेख साथ मिळणं गरजेचं. यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती. ती संधी दवडली गेली आहे आणि त्या संधीचं आता मात्र दुसरी संधी पुन्हा निर्माण करावी लागेल. आणि ती निर्माण केलेली संधीचं सोनं देखील करता यायला पाहिजे. थोडासा दिशाहीन मारा, खराब गोलंदाजी, वाईड बॉल. एका धावेला महत्वपूर्ण रूप प्राप्त आहे मित्रांनो. अरुण लाल यांना आपण बरेच वेळेला बोलताना ऐकलं. डॉट बॉल सोने के बराबर. ज्या पद्धतीचा सामना आहे प्रत्येक डॉट बॉलला सोन्याची किंमत प्राप्त आहे. ओहो, इथं मात्र डिझास्टर्स मुवमेंट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? आणखी एक झेल, आणखी एका फलंदाजाला जीवनदान. अगदी फलंदाजाने हा चेंडू सोपवला होता. हा बॉल मुझे मार अशा प्रकारचा फटका खेळला होता. परंतु कॅच मात्र सुटतोय. हे 2 झेल जर टिपले गेले असते ना निश्चितपणे या लो स्कोरिंग थ्रिलरला हाय व्होल्टेज ड्राम्याचं रूपांतर झालं असतं मित्रांनो. परंतु गोलंदाजाचं पुन्हा एकदा करावं लागेल कौतुक. लाजवाब गोलंदाजी केली जाते. यावेळी आनंद कारपट खेळलेला फटका. मिड ऑन रिजन क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र चेंडू डिफ्लेक्ट होतोय. मिड विकेट रिजन मध्ये 2 धावा पूर्ण केल्या जातील. जखमीवरती मीठ चोळण्याचं काम इथं फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. दोघांना देखील जीवनदान मिळालं आणि दोन्ही फलंदाज घातक आहेत. एक कर्णधार तर एक आयकॉन. या 2 महत्वपूर्ण विकेट्स आणि जगदंब फॅब्रिकेशन्स अडचणीत आले आपल्याला पाहायला मिळू शकला असता. इथं मात्र सामना अजूनही सुस्थितीमध्ये आहे. नेल्सन वरती दाखल आहे. नेल्सनचे शिकार 1-1-1 आणि अखेरीस एक खेळाडू झेल घेण्यामध्ये यश मिळतोय. विकेटचं होतं पतन. विशाल कोचरे होत आहेत बाद.
नेल्सन स्कोअर म्हटलं ना मित्रांनो तर आपल्याला निश्चितपणे आठवतं ब्रिटिश काळात ब्रिटिश सैन्य दलामध्ये नेल्सन नावाचा एक अधिकारी होता, ब्रिटिश अधिकारी होता आणि त्या अधिकाऱ्याच्या एका युद्धामध्ये त्याला एक हात एक पाय आणि एक डोळा गमवावा लागला. तरी देखील एक हात एक पाय आणि एक डोळा घेऊन त्या सैन्य अधिकाऱ्याने ब्रिटिशांना बरीचशी युद्ध जिंकून दिली आणि म्हणूनच त्याचा स्मरणार्थ 111 या आकड्याला नेल्सन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर क्रिकेटमध्ये 111, 222, 333 ही संकल्पना डिकी बर्डसर यांच्या माध्यमातून आणण्यात आली आणि हा नेल्सनचा स्कोर आणि या नेल्सनचा शिकार 11 धावांवरती 2 गडी आता मात्र गारद. सामना रंगतदार स्थितीमध्ये, यालाच म्हणतात लो स्कोरिंग थ्रिलर, हाय व्होल्टेज ड्रामा. गोलंदाजीसाठी सज्ज पुन्हा एकदा असतील रोशन जाधव. देखना फटका खेळला गेला. इथं मात्र चेंडू चालला सीमारेषेच्या दिशेने. बाकर डिव्हिजन पाठलाग केला जातो जरूर, त्या पाठलागाला यश देखील मिळतंय. चांगला थ्रो, परंतु त्या दरम्यान चित्त्याच्या चपळाईनं वाराच्या वेगानं अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. अनिकेतच्या खांद्यावर मात्र आता संपूर्ण जगदंब फॅब्रिकेशन संघाची धुरा आहे. जीवनदान मिळालंय, त्या जीवनदानाला वरदानामध्ये या खेळाडूमध्ये बदलण्याची क्षमता आहे. बबलू चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल. रोशन यांना मात्र साथ द्यावी लागेल विजय गोळे पथिरानाची. चांगलं षटक, पहिलं षटक हाताळलं गेलं होतं रोशनच्या माध्यमातून. आता मात्र क्षेत्ररक्षणाची मर्यादा फैलावलेली आहे. क्षेत्ररक्षणामधील फेरबदल आपण पाहतोय. डीप लॉंग ऑन, डीप सी कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. यावेळी मात्र थोडीशी चतुराई दाखवण्याचा प्रयत्न. यस, डेफिनेटली वे डाऊन द लेग साइड, इट इज अ वाईड बॉल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहतोय. बॅकवर्ड पॉइंट, डी कव्हर, मिड ऑफ, शॉर्ट मिड विकेट. आडव्यातनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न, परंतु चतुराईभरी गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजाला पूर्णतः चित्त केलं, चकित केलं रोशन जाधव यांनी. जबरदस्त मारा. सामना अजूनही संपलेला नाहीये, शर्यत अजूनही संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे ब्रीदवाक्य ओराशी बाळगत हा संघ इथे करतोय संघर्ष. पुन्हा एकदा फटका फसला. डाऊन द बॉल स्वतः रोशन. याही वेळी थोडासा प्रंबल जरूर पाहायला मिळाला, परंतु अखेरच्या क्षणी मात्र झेल टिपला. बबलू चव्हाण बॅक टू पवेलियन. आणखी एक महत्वपूर्ण विकेट आणि पुन्हा एकदा सामन्याला मिळते एक महत्वपूर्ण कलाटणी. 15 धावा अवघ्या धाव फलकावर, तिसरा महत्वपूर्ण गडी गारद. नवीन फलंदाज, अनुभवाची शेवरी गाठीशी असणारा मंगेश साळुंखे आणि अनिकेत साळुंखे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे दाखल. स्ट्रायकिंग एंडला खेळतील. नवीन आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो ना, तो नेहमी जर रनआउटच्या स्वरूपात जर विकेट नॉन स्ट्रायकिंग एंडला नसेल तर मात्र नवीन बॅटर हा नेहमी स्ट्राईक वरती दाखल होईल. आकुटापाचा मारा आहे, चेंडू डाऊन द बॉल फिल्डर, परंतु इथं मात्र झेल यामध्ये असमर्थ. जीवनदान म्हणावं लागेल का? निश्चितपणे झेल अवघड होता, परंतु या लेवलच्या क्रिकेटमध्ये हा झेल टिपला जाणं आवश्यक. अजूनही एका चेंडूचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. 16 धाव फलकावर लागत आहेत. अजूनही 25ची आवश्यकता आहे. जबरदस्त गोलंदाजीचा मारा. 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॅट चेंज, विकेटचं पतन. मंगेश साळुंखे बॅक टू पवेलियन. सर एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. थोडंसं करेक्शन केलं जातं डिजिटल स्कोअर वरती, टेक्निकल टीमद्वारे करेक्शन केलं जातं. एक वाईड बॉल आलेला होता, या दरम्यान एक चेंडूचा खेळ अजूनही या षटकात बाकी आहे.
यस, ओव्हर कंप्लीट झाली आहे सर, धन्यवाद. न्यू बॅटर कोण आहे? इथं आपल्याकडे एक टेक्निकल टीम देखील आहे, त्याचबरोबर मॅन्युअल स्कोअर देखील आपल्याकडे नोट डाऊन केला जातो आणि त्याचाच फायदा आपल्याला मिळतोय. एखादी छोटीशी चूक जरी घडली ना तरी लगेच त्याचं करेक्शन केलं जातं आणि हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. 3 षटकाखेरीस 4 गडी बाद 16 धाव फलकावर आणि आता मात्र या षटकामध्येच सामना संपवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे कर्णधार. पुन्हा एकदा विजय गोळे पथिराना याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि सेनापतीला गारद करण्याचं काम हा गोलंदाज करेल का हे पाहायचं. जबरदस्त यार्कर, टो क्रशर अनिकेत यांचा सावध पवित्रा कव्हर रिजन मध्ये खेळला गेलाय. सावध फटका विजय गोळे, जबरदस्त गोलंदाजी मथीशा पथिराना यांची शैली. अर्थात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो अनेक खेळाडू या प्रकारच्या शैलीनं सावधान गोलंदाजी ऍक्शनच्या द्वारे गोलंदाजी करत असतात. यावेळी मात्र एक जोरदार पार, चेंडू सीमारेषेत पार, समाधानचा ब्लास्ट. समाधान निश्चितपणे या स्ट्रोक नंतर समाधान झालेलं नसेल, सामना अजूनही बाकी आहे. षटकाराची ललकारी, एक लाजवाब प्रहार, चेंडू लगाडले सीमारेषे पार. अगदी षटकार मारून समाधान दाखवून दिलंय की मी अजूनही सामन्यामध्ये हे आव्हान जिवंत ठेवू शकतो, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. मथीशा पथिराना अर्थात विजय गोळे यांच्यावर चढवला हल्ला बोल. क्रिकेटचा एक देखना फटका, ताकदवान स्ट्रोक. यावेळी अलौंदी कार्पेट, डीप मिड विकेट, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव अतिशय शांत चित्ताने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न जरूर केला जातोय समाधानच्या माध्यमातून, परंतु अनिकेत मात्र एका धावेवरच समाधान मानतात. निश्चितपणे विजय यांच्यावरती हल्लाबोल चढवला. या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. यावेळी फटका फसला. सागर सूर्यवंशी तैनात आहे, शॉर्ट मिड विकेट रिजन, डॉट बॉल येतोय. अगदी रखरखत्या उन्हामध्ये थंड वाऱ्याची एक छोटीशी झोळ देखील क्षेत्ररक्षकांना दिलासा देण्याचं काम करते, पंचांना दिलासा देण्याचं काम करते. या रखरखत्या गरमीमध्ये अतिशय चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून देखील केली जाते. टो क्रशिंग यार्कर, जबरदस्त गोलंदाजी. यावेळी उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला डॉट बॉल. जबरदस्त सामना आपल्या भेटीला आलाय मित्रांनो. अजूनही 13 चेंडूचा खेळ बाकी, 17ची आवश्यकता. निर्णायक चेंडू, या चेंडूवर विकेटचं पतन होईल का की सावध पवित्रा पाहायला मिळेल. आडावडातनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर विकेटचा प्रयत्न होता. कव्हर पॉइंट रिजनला टार्गेट करण्यासाठी अनिकेत प्रयत्नशील, परंतु या प्रयत्नात यश येत नाही. डॉट बॉलने होते या एका महत्वपूर्ण षटकाची सांगता. 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा देऊन केवळ एक महत्वपूर्ण गडी गारद केला विजय गोळे अर्थात पथिराना यांनी आणि सामन्यामध्ये काळभोरणात इलेव्हन संघाचं आव्हान जिवंत ठेवलेलं आहे. एका बाजूला आपण पाहिलं जगदंब फॅब्रिकेशन्स गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते, तर काळभोरणात इलेव्हन काळभोरनाथाच्या नावानं चांगल्याचा गजर करत संघाची धुरा सांभाळत आहेत गोलंदाज. 12 चेंडू 17च्या आवश्यकता. निर्णायक षटक हाताळणार कोण हे मात्र आता पाहावं लागेल. समाधान यांच्या बॅटमधून एक समाधानकारक फटका आपण पाहिला, परंतु तितक्याने समाधान संघाचं होणार नाहीये. संघाला समाधानी करायचं असेल तर समाधान यांना मात्र आता मोठे फटके खेळत राहावं लागेल. गोलंदाजीसाठी सज्ज साहिल जाधव, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्लोअर वन, मोठा फटका, गगन भरारी, 6 धावांची ललकारी, फटका हो भारी. समाधान साधव, समाधान साधव इज द हिरो. आणि या संघाच्या माध्यमातून दाखवलं जातंय की हा संघ डिफेंडिंग चॅम्पियन्स का आहे. कोणा एका खेळाडूवर हा खेळ संघ अवलंबून नाही आहे. विशाल कोसळे बाद झालेत, मंगेश बाद झालेत, अनिकेत स्ट्रगल करतात, परंतु इथं मात्र समाधान हिरो म्हणून समोर येतात. 2 अफलातून षटकार आणि या 2 षटकारांच्या जोरावर संपूर्ण सामन्याचं चित्र या खेळाडूनं पालटलं.
मात्र समीकरण होतं 11 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी स्ट्रायकवर फिल्डर डाऊन द बॉल परंतु चेंडू जातोय. यस पंचचा इशारा येईल या चेंडूवरती 2 धावा मिळतील. थँक्यू. आकुट टप्प्याचा मारा स्कोअर आणि मिड विकेट रिजनच्या मधोमध गॅप आहे तो गॅप भेदण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्ररक्षक सावध आहे. केवळ एका सिंगलवरच समाधान मानावं लागेल इथं समाधानी यांना. 32 धावा याचबरोबर धाव फलकावर लागतात. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. 33 धावा धाव फलकावर लागतात. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 8 धावांची हवी आवश्यकता आणि सामन्याला कलाटणी देणारी फटकेबाजी 6 चेंडूच्या पाठीमागे 16 धावांची खेळी समाधानच्या माध्यमातून. यावेळी मात्र अनिकेतचा ब्लास्ट सुपर हिट प्रहार चेंडू सीमारेषे पार. खरबुजे को देखकर खरबुजा रंग बदलते हुए उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला फुल टॉस आणि त्या फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. केवळ 2 धावा दूर जगदंब फॅब्रिकेशन्स. डिफेंडिंग चॅम्पियन्स आणि चॅम्पियन्स सारखीच खेळी कर्णधाराच्या माध्यमातून सोबत चांगली साथ दिली गेली आहे समाधानच्या माध्यमातून. खरं तर समाधान यांनी इथं अप्रतिम कामगिरी केलेली आहे. निश्चितपणे संघ मालकांचं समाधान झालेलं आहे. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका डाऊन द बॉल फिल्डर डी झोन मध्ये येऊन चेंडू धडकतोय. धावून धावा घ्याव्या लागतील आणि इथं मात्र विजयी धाव घेतली जाते. 2 धावा पूर्ण. जरूर काही क्षण संघर्ष करावा लागला परंतु अखेर क्षणी मात्र निर्विवाद वर्चस्व गाजवणारा विजय. सामन्याचं चित्र जर आपण पाहिलं ना तर समाधानच्या माध्यमातून 6 चेंडूच्या पाठीमागे 16 धावा. अनिकेतची 9 चेंडूच्या पाठीमागे 13 धावांची नाबाद खेळी. तर रोहन जाधव 2 षटकामध्ये 3 गडी जरूर गारद केले 11 धावांच्या मोबदल्यात परंतु संघाला विजयाशी वेस मात्र ओलांडता आलेला नाही. रोशन नावे none of the match book. लो स्कोरिंग थ्रिलर एका हाय स्कोरिंग हाय वोल्टेज